काल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या जे इच्छुक उमेदवार आहेत ते मराठवाडा रिजन काल होता, आज विदर्भ आहे, त्याच्याला परत उत्तर महाराष्ट्र आहे, परत असं पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा पद्धतीनं होते, परत शेवटला मुंबई आहे। याचाच एक भाग म्हणून काल मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्याच्या मुलाखती सांगितलेल्या आहेत। त्या मुलाखतीमध्ये ज्यांनी इच्छुक होते त्या इच्छुकांच्या मुलाखतीतून आपले त्यांचं स्वतःचं मत त्यांनी काय आम्हाला उमेदवारीत आम्ही कशा पद्धतीने निवडून येऊ शकतो असं पक्षाला सांगितलं आहे। पक्ष त्याच्यावर करून सगळं विचारविनिमय करून पार्लमेंटरी बोर्ड आणि आदरणीय साहेब जे निर्णय घेतले ते सर्वांना मान्य। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि भाषणावेळी त्यांनी असं नमूद केलं की महाविकास आघाडी हे शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांची भूमिका आहे। त्यांनी पंतप्रधान शेतकरी किसान योजना जी घेतली त्यावेळी महाविकास आघाडीचा शोध। आता आदरणीय पंतप्रधान महोदयांना माझी विनंती आहे, जर महाविकास आघाडी असेल किंवा NDA सरकार जर समजा बोलायचं झालं तर ते जर शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं ते म्हणत असतील तर इतिहासात देशामध्ये नाही एवढी 2007ला कर्जमाफी करायचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस केलं। आणि राहिलं त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या विरोधात जर महाविकास आघाडी आहे तर कांदा निर्यात बंदी कुणी केली किंवा कांदा निर्यातीवर जादा शुल्क आकाराचं काम कुणी केलं, निर्यात शुल्क कुणी काम केलं, त्याच्यानंतर साखर निर्यात बंदी कुणी केली, पाम तेल आयात कोण करतंय, जर पाम तेल आयात नाही झालं तर सोयाबीनला भाव वाढला असता, कांदा निर्यातीवरचं शुल्क जास्त लावलं असतं तर कांद्याला भाव जास्त मिळाला असता, साखर निर्यात जर बंद केली नसती तर उसाला भाव जिथं 2,500 मिळतो तिथं आता 3,500 मिळाला असता। ही शेतकऱ्याला मिळणारे पैसे होते ही कोणी केले? सरकार 2014पासून गेली 10 वर्ष, 10.25 10.5 वर्ष झाले की सरकार तुमचं केंद्रात आहे आणि महाविकास आघाडीच्या नावानं बोंब कशाला मारता? नाचता येईना अंगणवाकडे, ह्यांना चलवता येईना, सांभाळता येईना, यांची म्हणजे सर्वात विषय असा आहे की एवढे मोठे नेते आहेत त्यांचं स्वतःचं काही सांगायचं सोडून त्यांच्यावर कशाला आरोप करता? महाविकास आघाडीचे काहीतरी म्हणले भ्रष्ट पार्टी। मग आम्ही जर भ्रष्ट पार्टी आहेत, जर या सर्व लोकांना माझं म्हणणं आहे की हे लोक काय विनाकारण येऊन आम्हाला भ्रष्ट म्हणतात, मग आमच्यातलेच काही लोक त्यांच्याकडे गेले ते कसे घेतले? हा सुद्धा विषय महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सांगितला पाहिजे। तिथं त्यावेळेस चाललं पुन्हा काय म्हणतायत की महाविकास आघाडीचं सरकारने मागच्या काळामध्ये रेल्वे बंद केली, मेट्रोचं काम बंद केलं, ह्या योजना बंद केल्या, तर महाविकास आघाडीमध्ये जे मंत्री होते तेच आता तुमच्याकडे मंत्री आहेत ना। महाविकास आघाडी ज्यावेळेस 19ला स्थापन झाली, 19, 20, 21 म्हणजे 2 वर्षे महाविकास आघाडीचं सरकार चाललं। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे जे आता त्यांच्याकडे मंत्री आहेत आता महायुतीमध्ये ते मंत्री इकडे होते ना, मग त्यावेळेस त्या मंत्र्यांनी काय केलं? पाणी पुरवठा मंत्री तोच, काय समजा जेवढे खाते असतील नगर तोच, तुमचं MSRDCचं खातं त्यांच्याकडंच, सगळे जे काही खातं असतील आता अर्थमंत्री आदरणीय दादा ते खातं महाविकास आघाडीकडे त्यांच्याकडेच होतं। मग हे खाते हेच सांभाळित होते, आता तेच खाते सांभाळते, फक्त महाविकास आघाडी म्हणायच्या महायुती म्हणतोय। मग याचा फरक काय झाला? हे सगळे दोन्ही पक्ष तारते फोडून तेच मंत्री आहेत, नाही कोण मंत्री असणार तिकडे गेले, त्याच्यामुळे ह्या म्हणायचा यांना अधिकार नाही आहे की यांचं कुठलंही कार्य शून्य आहे, फक्त दुसऱ्यावर टीका करणे एवढंच काम। विधानसभेमध्ये मनोज जरांगे फॅक्टर चालू पण जे आता सध्या जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या मागण्यांचं जे आंदोलन करत आहेत याचा तीव्र म्हणजे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत। मराठा समाजाला त्यांचे जे आरक्षण पाहिजे, मराठा समाजाच्या बऱ्याच तरुणांना प्रवेश शाळेत मिळत नाही, फीस माफ होत नाही, एवढे गोरगरीब त्याच्यात पण मराठा समाजातसुद्धा एवढं हे आहे, लोकांची आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाहीत किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारा समाज या समाजातसुद्धा बरेच लोक आहेत। त्याच्यामुळे या लोकांना शैक्षणिकदृष्ट्या फायदा मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांची मागणी आहे, त्या मागणीसाठी लोक रोडवर उभारत आहेत आणि दादांना सर्वजण आजच्या काळामध्ये खूप समाजासाठी झटणारा एक योद्धा म्हणून बघतायत। त्याच्यामुळे त्यांचा परिणाम 100% महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर पूर्ण आहे। नाही, दादांनी असं म्हटलं की आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर आम्ही सत्तेत उतरून आरक्षण मिळू। नाही, दादानी काय म्हणलं आहे हा विषय ठीक आहे, दादांचा तो जे बोलले असेल तर ते मी काय म्हणजे मला त्याच्यावर म्हणायचं दादा सत्तेत उतर कुणाला पाडायचं कुणाला आणायचं त्याने लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलंच ना, त्या पद्धतीने दादाने आता दादा काय म्हणले याच्यावर तुम्ही दादांना विचारू शकता की ते काय बोलल्यात त्यांचा अर्थ, मला त्याच्यावर नाही सांगता। लोकसभेमध्ये निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा 100%। मी पाठीमागे म्हणलो, आजही म्हणलो, उद्याही म्हणून बजरंग सोरेने म्हणून मला जर विचारलं तर मनोजदादा जरांगे पाटलांचा मला मदतच करण्याचा होतो होता, त्यांनी मला मदतच केली। लोकसभेत निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला आता काढणे दाखवा नोटीस पण आलेली आहे, या सर्व प्रकारांकडे तुम्ही विचार करा। नाही, मला आणखी कसलीही नोटीस आली नाही। आपल्या मीडियामध्ये काही एवढे अति उत्साही कार्यकर्ते आहेत
म्हणजे आता मीडियाचेच काही म्हणजे काय बोललं पाहिजे त्यांना की बिचाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे की ज्यांनी एक मी कुठेतरी व्हिडिओ बघतोय की बीडमध्ये अदर ह्या डॅश 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 ताईंना लॉटरी, कशाची लॉटरी? तर बीड लोकसभेची निवडणूक रद्द झाली, बजरंग सोनवणेची खासदारकी रद्द आणि यांना परत उमेदवारी लगेच 30 दिवसातच त्या उमेदवारी बी झाल्या. इकडं शासनानं म्हणजे काय ते निवडणूक आयोगानं त्याची निवडणूक डिक्लेअरही केली आणि विधानसभेबरोबर त्या खासदारही झाल्या. स्वप्नात चाललं सगळं. अरे मला आणखी नोटीसच आली नाही, तर तुम्ही इतकं रंगेल कसं लिहिताय? म्हणजे जो पत्रकार लिहितो त्यालाही सलोट करायला पाहिजे की त्याचं किती कौतुक आहे, त्याचा चॅनल तर किती लोक बघतील ते बी मला माहीत नाही की ते असं सांगतोय सगळ्यांना की असं बजरंग सोनवणेची खासदारकी रद्द आणि ते आता यांना लॉटरी. आता त्यांना लॉटरी काय झाली हे मला नाही सांगता यायचं. परत बोलताना कोणीतरी काहीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलतं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही जास्त महत्त्व द्यायसारखा विषय नाही आहे. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून 5 वर्षाचा माझा कार्यकाळ मी माझ्या बीड जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादावर आणि शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने पूर्ण करणार एवढा तुम्हाला समजतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.